हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज तर आभाळच आलंय सगळीकडं. मग अशी तर गरजत होतं म्हणलं बापरे पाऊस येते का काय, कारण तिकडे ना कणगीतल्या गव्हाच्या गोण्या काढून ठेवलेल्या आहेत. म्हणजे कणगीत किडे झाले होते गव्हाला आणि दोन अडीच बाचकी राहिलेलीत गव्हाची. तर म्हणलं त्याच्यामुळं ज्वारीला पण कीड लागायची, म्हणून ती गव्हाच्या गोण्या काढून ठेवलेल्या आहेत. आणि हाताला ना बिंडकी आली माझ्या. ह्या काय झाले काय समजतच नाही, हातच वर जाय नाही माझा. मी आज काही कामच केली नाहीत, आज शेतात पण गेली नाही. आणि म्हणलं आता चला पाणी तरी भरून घ्यावं, गुरं पाणी पाजायची, वैरण काढी करायची. आणि आभाळ आल्यावर तर घाबरली, म्हणलं आता मला गोण्या कधी उचलायच्या त्या. हात तर एवढा दुखतोय माझा, लय हाताला बिंडकी आली. ह्या डाव्या हाताला वरच करू वाटत नाही हात. तर चला पाणी भरून घेते पहिलं. आता पाणी सगळं रिकामं झालं होतं, ड्रम धुवून घेतला. आता धुवून म्हणजे घासून नाही घेतला, नुसता इसळून घेतलाय. आणि म्हणलं घासत बसली असती तर लाईट गेली ना आता, मग तो चार्जिंगचा बल्ब आहे. लाईट गेली आता 5 वाजलेत आता संध्याकाळचे. 5 वाजेपर्यंतच लाईट असते. 4 वाजेपर्यंत कधी असती, कधी 5 वाजेपर्यंत टायमिंग पण कळत नाही त्या लाईटीचं. म्हणलं परत त्या नळीतलं पाणी जर माघारी गेलं तर पाणीच नाही राहायचं का हो. बर, कोणाला लावायचं आहे? मम्मी घरीच होती की? घरीच होती मम्मी दिवसभर आज. थांब लावूया. तर चला पहिलं शंभूला फोन लावून देते त्याच्या मम्मीला. गुरं पाणी पाजून झाली, गुरांची वैरण झाली, पाणी भरून झालं, शेळ्यांना पाणी पाजलं. आता काय करते, शेळ्या दिसतात का नाहीत बघते. तर आता शेळ्यांना गिनीगोल आणते जाऊन शेतातनं. पहिलं दरवाजे बंद करून घेते. आणि झाडांना पाणी घालून घेतलं अजून. तर एवढी छान जास्वंदीचं फुलं आलेत ना आज, तर लय मस्त वाटतंय. आणि ह्याची बघा ना फुलं केवढी दाट येतात, म्हणजे अशी जाड येत आहेत फुलं एकदम. थांबा 1 मिनिट, असं जवळून दाखवते. कसली सुंदर आलेत ना फुलं आज. छान लुक येतोय अशी फुलं बघून दरवाज्यात. तर मला जायचंय दळण ठेवायला. काल काय ठेवणंच झालं नाही. पहिलं गिनीगोल आणते पटकन जाऊन आणि नंतर दळण ठेवायला जाते. कारण मग परत शेळ्यांना टाकायला आता काय नाही आहे. गुरांना काय वाळं टाकायला येते, पण शेळ्यांना हिरवं लागतं ना थोडंसं तरी. वाळलेलं कसं खावं शेळ्यांनी. तर आता काही घराला टाळा लावत नाही, नुसत्या कड्या घालते. मी काय 5च मिनटात येणार आहे, शेतात फिरत नाही बसणार आहे. आता माझं फिरायसारखं काय काम पण नाही, पण तरी पण येते एक डाळिंबाचं चक्कर मारून. पण कोण खाते घराला ह्या टायमाला. तर चला आता शेतात जाऊनच भेटूया आपण. सेल्फी स्टिक घेऊ काय? स्टँड माझं तुटले. स्टँड हे होत नाही, असं रबर लावती मी त्याला, पण त्याच्यात काढायचं आणि मोबाईल घालायचं लय झंझट होती. आणि सेल्फी स्टिक आहे तर ते उभाच राहत नाही, असे ना एकदम पातळ आहे, हे मजबूत नाही, त्याच्यामुळे ते उभाच राहत नाही. तर एक सेल्फी स्टिक मागवणार आहे मी ऑनलाईन, पण थोडी थांबली आहे एवढे 8-10 दिवस, आणि नंतर आणणार आहे, मागवणार आहे. काय नाही घेत, शर्ट नेते, कारण गिनीगोलाचे पुस आहे ना लय चावते अंगाला. स्कार्फ नाही घ्यायचे, काय नाही, शर्ट घेते फक्त. आणि शर्टातच बांधून आणते गिनीगोल गवत. तर इकडे पडलाय शर्ट. तर एका व्हिडिओ खाली दादाची कमेंट होती आहे का, जाऊ द्या शेतात जाऊन बोलू आपण. तरी अशी मका सगळी वाळून गेली. असलीच मका घालतोय गुरांना, आता काय करावं मग. दिवस बघा कुठं गेलाय, 5:30 वाजले असतील आता. आज आभाळच आहे दिवसभर. एवढी जाईन मग अजून आठवडाभर घालायला. परत लय पंचायत घालायची, कडबा विकत घ्यायला लागल. तर मंडळी
सगळे म्हणतात शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे, लय अवघड आहे, लय अवघड आहे. अवघड तर आहे बरं का शेतकऱ्याचं जीवन, पण ज्याला पाणी कमी त्याला विचारा किती अवघड आहे. एवढा हौसेने कांदा केला, आता ह्यातला धनुरा कापून घ्यायचा आहे. दुसरं खुरपण नाही केलं. दुसरं खुरपण न करण्याचं कारण पाणीच नाही पुरत आहे. नुसतंच खुरपणाला पैसे घालवून पाणी कमी पडल्यामुळे बघा कांदा कसा होत गेलाय. पहिल्या खुरपणालाच मी ह्याला तणखोर रान होतं, पहिल्या खुरपणाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले होते बघा. तर पहिल्या खुरपणाला 12,000 रुपये गेले होते माझे. आणि आता परत दुसऱ्यांदा खुरपण करायचं ह्याला, आणि कांदा किती निघाल आणि किती नाही काय होते. खरं खरं सांगू का तुम्हाला, लय हाऊस, हे करावं शेतामध्ये, ते करावं ते करावं, इतकी हाऊस ना मला. मी नको ते लावेल शेतामध्ये, आणि लावायची सुद्धा. मी आल्यावर आहे ना 2 वर्ष एवढं शेतामध्ये काय पण लावायची. सगळं घरचं होईल आपल्याला, सगळं घरचं होईल आपल्याला. लसूण बघा इतका छान आला होता लसूण, पण हे काय पाणी कमी म्हणून हे बघा असं झालं लसूण सुद्धा. तरी पण मला घरी खायापुरतं लसूण निघल. तर मी काय पण शेतामध्ये लावायची, पण हे असंच काय पाणी नाही पुरलं की द्या सोडून, पाणी नाही पुरलं की द्या सोडून. ती मका दिली सोडून, पाणी नाही म्हणून. ह्याच्या खालच्या तुकड्यातली हितली मका पण उपटून घातली गुरांना, पण हितली हिरवी होती त्यावर घातली. तिथं पण मका होती, ती पण हिरवी होती. घालत घालत वाळत गेली आता ती मका. पाणी सोडल्यावर लय दिवस राहत नाही ना चांगली, लगेच वाळायला चालू होती मका. आणि हे बघा कांदा, ह्याला कसलं कसलं खत आणून टाकलं का तरी रमला होता कांदा आमचा म्हणून. अजून खुरपून घेतलं, पण काय नाही कांद्याचं. ते म्हणतात ना एक काहीतरी आहे बघा इंस्टावर रील येते, बरबाद व्हायचं असेल तर कांदा करून बघा. तसं माझं काम झालंय. कांद्यामध्ये काय निघेल मला माहिती नाही. माझं खुरपणाचं खताचं पैसे निघतील का नाही ते पण मला माहिती नाही. आणि आता मी आली आहे गिनीगोल गवत न्यायला शेळ्यांसाठी. तर गिनीगोल पण दाखवते तुम्हाला. काय करावं, कुठलं तरी एकच पीक घेता येते. हे बघा गिनीगोल. मला सांगायचं सुद्धा कसं तरी वाटतं, एवढी मोठी शेती मला, आणि काय करावं त्या शेतीचं पाणी नसल्यावर त्याला. आणि आता नाही डाळिंबात जात, मला दळण ठेवायला जायचे चक्कीत, उद्या बिद्या जाऊया. आणि काय मी बोलत होती, पाणी कमी. आता मी इथून पुढं काय करणार आहे माहिती का, कमी पाण्याचीच पिकं घेणार आहे. ज्याला अजिबात पाणी नाच्याबरोबर लागतच नाही असं समजायचं, अशी पिकं घेणार आहे. तर तुम्ही पण मला सजेस्ट करा की कोणत्या कोणत्या पिकांना एकदम कमी पाणी लागतं. जर माझे शेतकरी दादा शेतकरी ताई मला बघणारे असतील ना, तर तुम्ही पण कळवा. विहीर आहे पण विहिरीचं पाणी पुरत नाही ना. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कमी पाण्यावर काय काय पिकं घेऊ शकते. एक आता डाळिंब तर लावले, सुरुवात तर केली, एकरात लावले डाळिंब. अजून काय लावता येईल, आता उन्हाळ्यात तर विहीर आटणार आहे आपली. एक वर्षी इथं हे जे गिनीगोल लावले ना ह्या इथं विहिरीच्या खाली इथं, तर इथं मी भुईमुग डोबला होता. पुरेल पाणी, बघू नाही पुरल्यावर काहीतरी करायला येईल, बघू पुरेल पाणी असं हट्टाने. चौधरी साहेब म्हणायचे अगं बी वाया जाईल राणे नको लावू, तरी पण मी म्हणायची नाही तुम्ही आधीच नाही म्हणत जाऊ नका, पुरणार पाणी. आणि हट्टाने लावला भुईमुग. 2.5 किलो भुईमुग मी इथं डोबला, हाताने डोबला एकटीने सरीवर ह्या. आणि परत काय पाणी कमी पडलं, फुलं आलेली, भाजी लावली होती, काय काय माळवं केलेलं, मिरच्या लावल्या होत्या, कोथिंबीर वांगी असं काय काय माळवं लावलं होतं. अजून भुईमुग डोबला होता, सगळं काय हाताने केलं आणि झालं गेलं. पाणी नाही कमी पडलं, पाणी कमी पडलं, पाणी नाही पुरलं म्हणून सगळा भुईमुग, फुलं आलेला भुईमुग सगळ्या गुरांना उपटून घातला. तर असं होतंय माझं. आता काय करावं, डोकंच नाईलाज झालं, एकदम डोकं बंद होतंय. म्हणून मग चौधरी साहेबांना कामाला जायला लागते, नाहीतर पोटापुरती शेती आहे. ह्यातच केलं तर किती बी होईल. पण मोबाईलची चार्जिंग कमी झाली होती. ह्यातच केलं तर आम्हाला सरायचं नाही, पण पाणी पुरलं पाहिजे ना त्याच्यासाठी पहिलं. गपरे येड्या, तुला काय जोर येतो बरं, लय दिवसात भेटल्यासारखं सोबतच आलोय ना आपण. सरक सरक सरक. त्याचं म्हणणं असतं असं कुरवाळ.
जवळ घ्यायचं, कुरवळायचं ह्याला, मग त्याला बरं वाटतं लय वेळाने दिसल्यावर. काय झालं माहिती का, आम्ही सोबतच आलो होतो शेतात, पण त्याला वाटलं मी वर डाळिंबात चालली म्हणून तो पळत पुढं गेला आणि मी इकडं वळली गिनीवलामध्ये, म्हणून तो लाडात आलाय आता. है ना शेरू, है ना बाबू? तोंड चाटायचं नाही, मी लय मारीन. तर चला गिनीगोल कापून नेते, दळण ठेवायला जायचे, मग भेटू नंतर. हां, मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, कमी पाण्यावर अजून काय काय शेती करता येईल मला, काय कोणती कोणती पिकं, किमान एक सीझन तरी मला चांगला भेटला पाहिजे, अशी पिकं कोणती कोणती भेटतील, लावता येतील मला, ती नक्की सांगा बरं का. आणि हो, मी घरी बोलली होती की आपण शेतात गेल्यावर बोलूया, एका दादानी कमेंट केली होती, मी नाही का इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ टाकलेला, इंस्टाग्रामवरच कमेंट आलेली ती, आणि की जे व्हिडिओ काढते त्याला उचलू लागायला बोलवायचं ना. तर तुम्हाला सांगू का, हे बघा ही व्हिडिओ काढतो माझा, हा माझा कॅमेरामन आहे. मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलंय की कॅमेरामन पण मीच आहे, एडिटर पण मीच आहे, सगळं क्रिएटर पण मीच, सगळं मीच करते. व्हिडिओचं काम आमच्या घरात दुसरं कोणी करत नाही. चौधरी साहेब त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, सकाळी जातात 8:30 वाजता, रात्री येतात 7:30ला 8ला, म्हणजे 12 तास घराच्या बाहेरच असतात ते जवळजवळ. आणि मग आल्यावर त्यांनी आराम करायचा, सकाळी 8:30 वाजेपर्यंत तर कुठं वैरण आणून दे रानातली काय थोडीफार, आणखीन झाडलोट कर, कुठं काय असं थोडीफार कामं असतात, तीच सकाळचं त्यांना जातात 8 वाजेपर्यंत करायला, आंघोळ चहा नाश्ता असं. आणि मग कॅमेरा घेऊन कधी फिरणार ते माझ्या मागं. आणि संध्याकाळी आल्यावर आम्ही रात्रीचं काय शूट करणार, म्हणजे रात्री संध्याकाळचं आल्यावर अंधारामध्ये कोणते व्हिडिओ राहतात. 8:30 वाजता येतात, ते स्वयंपाक झालेला असतो, जेवण बिवण करायचं, आणि जरी राहिलेला असला स्वयंपाक तरी मोबाईल बघत बसतात ते. थोडा वेळ आम्ही 9 वाजता जेवतो, मग थोडा वेळ मोबाईल बघत बसणार, जेवण करायचं की दिवसभर कामांनी आपल्या आपण दमून गेलेलो असतो, मग झोपायचं. मग रात्रीचे काय कशाचे व्हिडिओ बनवणार की बाबा, जेवण पण बनवायचं राहत नाही की मग ते माझ्या मागं कॅमेरा घेऊन फिरतील. आणि मेन तर त्यांना हे असं काय वेळ पण नाही की कॅमेरा घेऊन फिरावं किंवा मोबाईल व्हिडिओमध्ये बोलावं, काय असं वेळ पण नाही. तर माझे दादा व्हिडिओ कोण काढत नाही दुसरं, माझं मीच काढते, कॅमेरामन पण मीच आहे, एडिटर पण मीच आहे, आणि क्रिएटर पण मीच आहे. तर म्हणलं एकदा तुमची शंका काढून टाकावी. इंस्टाग्रामला आलेली का यूट्यूबला मला कमेंट आलेली, माझ्या आता लक्षात नाही नक्की कुठं ती, पण मला ती कमेंट आली की जो व्हिडिओ काढतोय ना त्याला गवत उचलू लागायला बोलवायचं. तर खरंच मला त्या दिवशी मी शेजारच्या शेतामध्ये एक जणाला आवाज दिला, पण खूप लांब होते ते, आणि त्यांचे फक्त मला गुरं दिसत होती, गुरांच्या मागं कोण माणूस दिसत नव्हतं. मी आवाज दिला पण कुणी दिलेलं दिसलं नाही. मग माझे मीच प्रयत्न केला, पण मी खरं सांगते, मी काय खोटं बोलत नाही, व्हिडिओमध्ये करायचे म्हणून मी करत पण नाही आणि खोटं पण सांगत नाही. मी ते गवतच नेलं नाही, मी बांधलेलं तसंच ठेवलं, आणि चौधरी साहेबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नेलं ते, कारण इथून घर बरंच लांब आहे, आणि एवढ्या लांब न उचलणारं ओझं कधी घेऊन जाणार मी. आणि बरं 2 फेऱ्या करायच्या, तर एकतर दिवसभराच्या कामानेच मी दमून जाते, एवढ्या लांबनं 2 फेऱ्या करायच्या, त्यातच माझा 1 तास जाणार, म्हणून मग मी ते गवतच नेलं नव्हतं, ते गवत तसंच ठेवलं होतं. आणि चौधरी साहेबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीवर येऊन नेलं होतं. तर चला मंडळी, गवत काढून घेते. खूपच व्हिडिओ मोठा झाला, मला व्हिडिओ मोठा करायचा नव्हता एवढा.